आम्ही गडाखाली मलकापुराकडे चाललो आहोत। तिथे एक माऊली अंतिम घटका मोजते। डोळे मिटण्याआधी आम्हाला एकदा पाहावं असा हट्ट आहे त्यांचा। सारं मान्य आहे राणी साहेब, मात्र काळजी करू नका राजे, आपण इतकी वर्ष बाहेर होतो, मात्र स्वराज्य आजही आशेने पाहतंय आपल्याकडे। त्यांची ती उमेद तोडता येणार नाही आपल्याला। आणि या अशा अवस्थेतही एक आत्मिक समाधान आहे। त्यामुळे या प्रवासात आम्हाला काहीही होणार नाही। आणि तसंही आम्ही अक्कासाहेबांसोबत असू। आपण हो, अशा अवस्थेत आम्ही आपल्याला एकटं नाही सोडणार। ठीक, या जाऊ। धाकल्या बाईसाहेब, निघूयात आपण। मात्र त्याआधी आम्हाला धनाजीरावांना एक निरोप द्यायचा आहे। इथे सुख मिळावं असं सारं काही आहे, परंतु जिंजी सोडताना आपण खजिना तिथेच सोडून आलोय। इथला खजिना रिता झालाय, त्यात राजांचा आजार पण बळावतोय। या साऱ्याचा नव्याने विचार व्हायला हवा। हे सारं सावरायचं असेल तर नव्याने मोहिमा निघायला हव्यात। मोहिमा? स्वराज्याचा सरसेनापती कोण ते अजून ठरत नाहीये। सैन्याचं नेतृत्व करणार कोण? त्यात राजे आजारी आहेत, राणीसाहेब अवघडलेल्या आणि सरसेनापतीपद रिकामं। नेतृत्व वैयक्तिक समस्यांमध्ये अडकून चालणार नाही। अशानं शत्रू प्रबळ होईल आणि आपला शत्रू तर गेली 2 दशकं ठाण बांधून बसलाय स्वराज्यात। बावजूर हम एक बेशकीमती खबर लाए हैं। फरमा है ये। किले विशालगढ़ पर राजा राम सख्त बीमार है और ताराबाई हामिला है। संताजी की मौत के बाद बिना सरनौबत के मरहट्टों की फौज बिखर चुकी है। और तो और उस जिंजी किले पर उनका जो भी खजाना था वो अब हमारे कब्जे में है। और इसका मतलब ये है अबूजान के कि स्वराज अब भाई भाई के लिए मोहताज हो गया है और ये स्वराज को नस्तनाबूद करने का एक सुनहरा मौका है जो हम अपने हाथों से गवा नहीं सकते। एक दरख्वास्त है अब्बा हुजूर। शहजादे को इस मुहिम पर मुकर्रर करें और ताराबाई के साथ साथ उस मरियल राजा राम को खत्म करने का इत्मीनान दे। उन्हें अपनी हैसियत साबित करने का इससे बेहतर मौका नहीं मिलेगा अब्बा हुजूर। वजीर आजम जी, आप बख्श को इस नई मुहिम पर अगवानी दी जाए और जुल्फिकार से कहें कि वो आराम करे। बस बस। ये गया तुम्हारा राजा और वजीर बन गया बादशाह। ये कैसे हो सकता है? वजीर का बेटा अगर लायक हो तो वो क्यों नहीं बादशाह बन सकता? नहीं बन सकता जुल्फिकार, नहीं बन सकता। हमारी किस्मत में मुलाजिम होना ही लिखा है। यहाँ किस्मत की लकीरें भी खून की स्याही से खींची जाएंगी। जिलेलाही शहंशाह औरंगजेब ने हुक्म दिया है कि ताराबाई और राजाराम को खत्म किया जाए और ये भी कहा है
ये नेक काम शहजादा काम बख्श करे अपनी अगवानी में, और जुल्फिकार से कहे कि वो सख्त आराम फरमाए। गधा कभी शेर नहीं बन सकता। ताराबाई को खत्म करना इसके बस की बात नहीं है। कुछ भी हो, लेकिन शहजादा काम बख्श के मंसूबों को रोकना होगा। उसके बारे में सोचो। हुजूर, विशाल चेले से खबर है कि वो ताराबाई किले से उतरकर अकेले ही किसी गांव जाने वाली है। बहुत खूब, बहुत खूब, बहुत। तुमने ये बात किसी और को तो नहीं बताई? नहीं, पर शहजादा कामस ने कहा है कि किले की हर एक बात उन्हें बतानी है। ताराबाई ने हमसे वादा किया है, हमारी बादशाह बनने की ख्वाहिश पूरी करने में ताराबाई हमारी मदद करेगी। उस शहजादे काम बख्श को हमारा ये ख्वाब तोड़ने की मोहलत हम कभी नहीं देंगे। रावजी, आता तरी कबूल व्हा। तुम्ही फकस्त होय म्हणा। सरसेनापती पदाचा डंका समद्या फौजेत वाजवतो आम्ही। खाव घिसगुड गेला बाशिंग मान नाही लागायचं। आमची नाही पदाची हा। हो रावजी, गुडघ्याला बाशिंग नसलं तरी ह्या पदाची हळद अंगावर चढलीच पाहिजे की। बाबा नो, का म्हणून डोस कशी व्हायला लागला तुम्ही आमचं? बरोबर बोलताय। काही चुकीचं बोलत नाहीयेत ते। फौजेला धरबंद राहणार नाही धनाजीराव। आधीच राजांच्या आजारपणामुळे बिघडणारी परिस्थिती पाहता आता पळत। आधी आमसनी राणी साहेबांनी दिलेलं काम पत्ते करायचं आहे। कुतुबशाहीची वाती जायला लागली आहे। इथं त्यांची जे काय फौज असेल ती आपल्याकडे वळवून घ्यायची आहे। आणि फौजेला काय खायला घालणार? ओवळ कोंड्याच्या अबुल हसनला 13 वर्ष कैदेत ठेवलंय औरंगजेबानं, तेही त्याच्या प्रांतापासून दूर दौलताबाद मध्ये। आणि जेव्हा तो कैद झाला तेव्हाच कुतुबशाही संपली। आता कुठली फौज? अमात्य, त्यांचा बादशाह गेला, लोकांमध्ये त्याच्याविषयी काहीतरी तळमळ असणारच की, ती आपण फुलवायची। तसं बी थोरल्या महाराजांचं आणि कुतुबशाहीचं नातं दोस्तीचं होतं। तो समजा टापू अधिकारात आला औरंगजेबाविरुद्ध लढायला जोम येईल बघा। त्यासाठी अशी वाऱ्यावर तलवार चालवणार आहात का? व्यावहारिकता सोडून नसते उद्योग करू नका। आधीच राज्याचा खजिना रेता, त्यात ही असली स्वप्नरंजकता। आम्हाला सांगा, एवढा लवाजमा घेऊन विशाळकडे आलात, पण तो खजिना जिंजीला का मागे सोडलात? संताजीरावांनी एवढी तलवार गाजवली आणि जे काय मिळवलं ते राजांच्या पायावर आणून वाहिलं। तुम्हाला संताजीरावांची कदर राहिली नाही ती नाहीच, पण त्यांनी मिळवलेल्या दौलतीची सुद्धा नाही। अमात्य, समजा धामधुमीत राहून गेलं ते समजा। आता पुन्हा नव्यानं दौलत मिळूया की, नव्या जो मानव मोहिमा मारूया। करा, मोहिमा करा आणि व्यावहारिक विचार बाळगून करा। इथे राजे आजारी, पण तुम्हाला काय व्यावहारिक विचारच राहिला नाहीये कोणाला। लेकी माझ्यासाठी एवढं गोत खाऊन आलीस तू, ही अशी अवघडलेली, काय म्हणू तुला? तुमची इच्छा होती आणि ती पूर्ण करणं आमची जबाबदारी। राणी म्हणून नाही, तुमची लेक म्हणून। मी एकदा तुझ्या आजी सासूला जिजामाऊलीला बघितलं होतं, पण आता तू आहेस, आता स्वर्गात गेले की थोरल्या महाराजासनी भेटून सांगन तुमची सून वाघीण आहे, वाघीण, आणि लवकरच तिच्या पोटी वाघाचा बछडा जन्माला येणार आहे।
आपला हा आशीर्वाद कायम आमच्या माथ्यावर राहू द्या. आपल्या या लेकीलाही पदरात घ्या. आपल्या धाकट्या राणी साहेब आहेत. बाई राजाच्या मागे रिद्धी सिद्धीचा हात राहते का बाई? सदैव राहील. लेक म्हणून आलिया एक ऐकशील? काहीही मागावं. मागायचं नाही आहे, द्यायचं आहे. तुम्ही स्वराज्यात आलात आणि समधी दौलत चिंजी गडावर राहिली असं ऐकलंय. तेव्हा इथं बी चंचन असणार. तेव्हा हा ऐवज तुमच्याकडे राहू द्या. आमच्या 10 पिढ्या चालत आलेलं दागिनं आहे हे. तू लेख म्हणून या माहेरपणाला नाही म्हणू नकोस लेकी. आज पतूर राजाने भरपूर दिला आम्हासनी. आता तुम्ही मागितलं तर रयत नाही म्हणणार नाही. माहिती आम्हाला, पण आई, देणं हा राजांचा धर्म आहे. आम्ही रयतेकडून कसं घ्यावं? आम्ही जिंजीवरून इकडे आलो तेच उमेद हरल्यासारखं होतो. पण आज आम्हाला माऊलीचं दर्शन झालं. एक नवीन उमेद मिळाली आणि ती उमेद कैक पटीनं मोठी आहे. आभाळा एवढं हे दान आम्हाला नाही मोजता यायचं आहे. हा दागिना असाच ठेवा आणि आपण फक्त आमच्या तलवारीला अशी उमेद द्या की पुढच्या शेकडो पिढ्या सोन्याच्या कोंदणात राहतील. राजे, वारा खूप आहे. खिडकीपाशी फार वेळ थांबू नये. वारा नाही खंडो, वादळ आहेत. खूप खूप वादळा. घोंगावणारी सैर भैर सुटलेली वादळ. असं वाटत होतं एकेका वादळाला असं फुंकर मारून विझवावं. मात्र सारी उमेद गमावून हतबल होऊन आम्ही इथे उभे आहोत. त्या कशासाठी राजे? राजे, जिंजीहून मुसंडी मारून आपण इथवर विशाळगड येऊन पोचलोय. याचं कौतुक रायतेला आहे. अजूनही छत्रपतींच्या उमेदीवरचा विश्वास जनमानसात कायम आहे. पिढ्यान पिढ्या तसुभरे ढळणार नाही. त्या विश्वासास आम्ही पात्र नाही खंडो. हेच पहा, जिंजीहून आम्ही इथवर आलो तेही रित्या हाती. इथे येऊन म्हणलं नव्या जोमाने, नव्या उमेदीने, नव्या मोहिमा आखाव्या. पण या आजारपणाने आम्हाला पुरतं जखडलं. मात्र राणी साहेब गर्भवती असूनही झुंज देत आहेत. खंडू, राणी साहेबांना पाहिलं की आम्हाला रावणाने घेरलेली सीता आठवते. असह्य तरीही झुंज देणारी सीता. संताजीरावांसारखा जटायू होता त्या रावणाचा कडवा प्रतिकार करण्यासाठी. मात्र अर्ध्या वाटेतच त्याचेही पंख छाटले गेले आणि आम्ही दुर्दैवाच्या झाडा पेडांना मिठ्या मारत
फक्त आक्रोश करण्यासाठी मागे उरलो. कुठलीच चिंता नसावी राजे. सीतेच्या पदराला विस्तव बांधला आहे. रावण त्यात भस्मसात होईल. नव्याने मोहिमा निघतील. अहो धनाजी रावांसारखा हनुमंत आपल्या पाठीशी उभा आहे. आपली सारी स्वप्न पूर्ण होतील राजे. स्वप्न? किती स्वप्न खंडो. आबासाहेबांचं स्वराज्य जाईल, तंजावर तैल पेशावर विस्तारायचं स्वप्न. आमच्या दादा महाराजांच्या आत्म्याला न्याय मिळवून देण्याचं स्वप्न. शाहू राजांची आणि येसुबाई मासाहेबांची यवनी जाचातनं सुटका करायचं स्वप्न. खंडो गेली 10 वर्ष आम्ही झुंज देतो आहोत, पण यातल्या एकाही संकल्पाच्या जवळपासही पोचू शकलो नाही आहोत आम्ही. पोहोचू. सारं काही साध्य होईल राजे. राजे राजे मोठा पल्ला गाठताना असे अल्पविराम असतात, ते यावेच लागतात. नाहीतर स्वप्नांना पूर्ण विराम मिळतो. राजे हेच अल्पविराम आपल्याला अधिक जोमाने, अधिक जिद्दीने उभं राहायला प्रेरणा देतात, लढायला ताकद देतात. भरोसा ठेवा राजे. कसा हा भरोसा देता खंडो प्रत्येक वेळी. खंडो आम्हाला आपल्याबद्दल कौतुकाच्याही पलीकडे वाटतं. स्वतःच्या वडिलांना छत्रपतींनी हत्तीच्या पायाखाली दिलेला असतानाही छत्रपतींशी एकनिष्ठ असणारा खंडो. त्यात छत्रपती शंभू महाराजांचा गोव्याच्या खाडीत प्राण वाचवणारा खंडो. आमच्यासाठी तळहातावर प्राण घेऊन झिंजीपर्यंत धावणारा खंडो. या निष्ठेचं मोल आम्ही कसं चोखावं खंडो. राजे हे सारं आत्ताच का. असंच ना खंडो. आपण अल्पविराम बोललात, मात्र आम्हाला आता पूर्ण विराम हवाय. राजे खंडो आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा साऱ्यातून फक्त मुक्त व्हावं असं वाटतं. सारे पाश, सारी बंधनं तुटावी असं वाटतं. फक्त आपलं ऋण, आपल्या या ऋणातून आम्हाला या आयुष्यात उतराई होता यायचं नाही खंडो. राणी सब लई तारास होतोय का? तरी मग सांगितलेलं बघा ना, पाऊस बी केवढा आहे. नाही ग सगुणा, आपल्या माणसांशी सख्या जोडायचं तर असे धागे गुंफावेच लागतात. त्यात थोडी ओढ लागतेच. मग बरं राणी सब, घटकाभर विश्रांती घ्या, इथं पाणी घ्या. आता आम्ही आपलं काहीही ऐकून घेणार नाही होता. आपण उगाच त्रास करून घेता आणि आता त्या कोवळ्या जीवालाही त्रास. ठाकल्या बाई साहेब, त्यालाही हे कळायला हवं. स्वराज्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठी जन्म घ्यायचा तर ही गोष्ट सोपी नाहीये. या काटेरी वाटेवर त्यांनी विचारपूर्वकच यायला हवं.
आपण ना असं गोड बोलता आणि आमचा राग घालवता, पण बरं वाटतं आम्हाला. आपण धाकल्या असला तरी येसुमा साहेबांचा धाक आपल्या ठाई आहे. आपल्याला पाहिलं की त्यांची आठवण येते आम्हाला. कोण आहे तिकडे? बाहेर या भ्याडासारखं लपून काय